कोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। धरणातून सध्या 1,55,559 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47.7 फुटांवर। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। अलमट्टी धरणामधून 3.25 लाख पाण्याचा विसर्ग। यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट। कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यातून भर पावसामध्ये रुग्णाला बोटीतून आणलं। सामाजिक कार्यकर्त्यानं त्याचा जीव वाचवला। हृदयविकाराचा त्रास जाणवत असल्यानं या रुग्णाला संताजी घोरपडे यांनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं। नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यामध्ये मोटरसायकल नेणं महागात पडलं। तरुण थोडक्यात बचावला, मोटरसायकल मात्र गेली वाहून। व्हिडिओ व्हायरल। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील वाघाडी नदीला आलेल्या पुरामध्ये 3 जण अडकले। अडकलेल्या तिघांनीही झाडाचा घेतला आधार। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस। पर्लकोटा नदीच्या पातळीमध्ये वाढ। पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेमध्ये शिरलं। 50 पेक्षा अधिक दुकानं आणि घरं सुद्धा पाण्याखाली। गडचिरोली तालुक्यामधील मौजा चांदाळा येथे पुरामुळे शेतामध्ये नागरिक अडकले। एनडीआरएफच्या टीमनं 59 जणांना बाहेर काढलं। सांगलीमधील कृष्णा नदीची पातळी 40.2 फुटांवरती पोहोचली। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम। सांगलीच्या चांदोली धरणातून सध्या 16,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। त्यामुळे वारणा आणि मोरणा या नदीकाठवरच्या 21 गावांना फटका। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्दमध्ये पुरामुळे वीज आणि पाणी पुरवठा बंद। महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यामधून जाऊन बंद पडलेला पाणी पुरवठा वीज पुरवठा केला सुरू। अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरण 55.30% भरलं। आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता। पश्चिम किनारपट्टीवरती गुजरात ते केरळच्या दरम्यान समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट, तर उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचाही अंदाज। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 71% पाणीसाठा। तुळशी, मोडक सागर आणि विहार धरणांमध्ये 100% पाणीसाठा। पानशेत धरण 94% भरलं। पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील पूर नुकसानाचे 80% पंचनामे पूर्ण। पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्यासाठीचं काम सध्या सुरू। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। सिंहगड रोड पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यात कसूर ठेवल्या प्रकरणामध्ये कारवाई। पुण्याच्या राजगडमध्ये मुसळधार पाऊस। गुंजवणी नदीवरील 20 वर्ष जुना असलेला अडवली गावातील बंधाऱ्याचा काही भाग गेला वाहून। बंधाऱ्यावरील ये-जा बंद झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। बंधारा दुरुस्तीची मागणी। खडकवासला धरणामधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। दुपारी 3 वाजता 5,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार। मालेगावमधील गिरणा पुलावरती तरुणाची स्टंटबाजी। नदीला पूर आलेला असताना वाहत्या पाण्यामध्ये 15 ते 20 फुटांवरून उडी मारत केली स्टंटबाजी। पावसानं सह्याद्रीचं सौंदर्य खुललं। कळसुबाई शिखर रांगेचा भाग असलेल्या शिंदोळा किल्ल्यावरती ही मनमोहक दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच। एलदरी लोअर दुधना प्रकल्पामधील पाणीसाठ्यात वाढ। लोअर दुधनामध्ये 7.89% पाणीसाठा। एलदरी प्रकल्पामध्ये 31% पाणीसाठा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। संततधार पावसामुळे शेतीची कामं खोळंबली। नदीकाठावरच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी। सध्या नदी नाले ओसंडून वाहू लागले। वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस। जिल्ह्यातील जलाशयांमध्ये आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता।
बारामती तालुक्यामधील उजनी धरण 36% भरलं, नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.